नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. विशेष करून ज्यांनी ट्रॅक्टर घेतला आहे किंवा घेण्याचा विचार करत आहेत आणि भाड्याने देऊन चांगला व्यवसाय करायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी. ट्रॅक्टर भाड्याचा व्यवसाय दिसायला सोपा वाटतो. ट्रॅक्टर घ्या, भाड्याने द्या आणि पैसे कमवा. पण प्रत्यक्षात यात अनेक लोक मोठ्या चुका करतात आणि मग म्हणतात, ट्रॅक्टरमध्ये काही फायदा नाही. फायदा असतो, पण पद्धत बरोबर असली पाहिजे. आज अशा 5 मोठ्या चुका सांगणार आहे, ज्या तुम्ही टाळल्या तर ट्रॅक्टर भाड्याच्या व्यवसायात खूप फायदेशीर ठरू शकता. चूक क्रमांक 1. फक्त कर्जावर ट्रॅक्टर घेणे आणि गणित न मांडणे. ही सगळ्यात मोठी चूक आहे. अनेक जण बँकेतून कर्ज घेतात, EMI ठरवतात आणि ट्रॅक्टर घरी आणतात. पण त्याआधी एकदा शांतपणे बसून गणित मांडतात का? दर महिन्याला EMI किती आहे? डिझेलचा खर्च किती येणार? ड्रायव्हर ठेवणार असाल तर पगार किती? मेंटेनन्स, इन्शुरन्स, सर्व्हिसिंग हे सगळं धरून किती खर्च होतो ते काढायला जात नाही. उदाहरणार्थ समजा EMI 25,000 आहे, डिझेल आणि मेंटेनन्स मिळून 15,000 गेले, ड्रायव्हर 12,000 घेतो, म्हणजे महिन्याला 52,000 रुपये खर्च झाला. आता तुम्हाला महिन्याला किमान 60,000 ते 70,000ची कमाई झाली तरच काहीतरी हातात उरेल. पण गावात एवढंच काम सतत मिळणार नाही का? हंगाम संपला की काय करणार? ट्रॅक्टर घेण्याआधी 12 महिन्याचं प्लॅनिंग करा. किती महिने पीक हंगाम? ऑफ सीझनमध्ये ट्रॉली भाड्याने देणार का? मुरुम वाळू शेणखत बांधकामाचे काम घेणार का? गणित न मांडता फक्त इतरांनी घेतला म्हणून आपणही घेऊ असा विचार केला तर पुढे आर्थिक ताण येतो. चूक क्रमांक 2. फक्त एकाच प्रकारच्या कामावर अवलंबून राहणे. काही जण ट्रॅक्टर घेतात आणि म्हणतात की मी फक्त नांगरणी करणार किंवा फक्त रोटावेटरचे काम करणार. हे खूप धोकादायक आहे. हंगामात काम भरपूर असतं, पण हंगाम संपला की ट्रॅक्टर उभा राहतो. उभा असलेला ट्रॅक्टर म्हणजे थेट नुकसान, कारण EMI थांबत नाही. ट्रॅक्टर भाड्याच्या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर कामाची विविधता ठेवा. उदाहरणार्थ नांगरणी, रोटावेटर, कल्टिव्हेटर, ट्रॉलीची वाहतूक, शेतात पाणी टाकण्याचे पंपसेट व्यवस्था, बांधकामासाठी माती, मुरुम वाहतूक, शेणखत टाकण्याचं काम. गावात किंवा तालुक्यात कोणत्याही प्रकारची जास्त मागणी आहे ते आधी बघा. काही भागात ऊसाचा हंगाम मोठा असतो, काही भागात भात आणि काही भागात सोयाबीन. तुमचा ट्रॅक्टर 12 महिने कामात राहायला पाहिजे, नाहीतर नुसतं लोखंड उभं आहे आणि पैसे खर्च होत आहेत. चूक क्रमांक 3. ट्रॅक्टरची योग्य देखभाल न करणे. अजून चालतोय, काय सर्व्हिसिंग करायचं, थोडा आवाज येतोय, चालेल, असं म्हणत अनेक जण मोठं नुकसान करून घेतात. ट्रॅक्टर म्हणजे मशीन आहे. त्याची वेळेवर सर्व्हिसिंग झाली तर एक छोटा पार्ट खराब होतो आणि त्यामुळे नुकसान होतं. उदाहरणार्थ इंजिन ऑइल वेळेवर बदललं नाही तर इंजिनवर परिणाम होतो. एअर फिल्टर साफ केला नाही तर मायलेज कमी होतं. टायर प्रेशर योग्य नसेल तर डिझेल जास्त चढतं. दररोज सकाळी कामावर जाण्याआधी 5 मिनिटं ट्रॅक्टर तपासणीची सवय लावा. ऑइल लेवल, पाण्याची पातळी, ब्रेक, क्लच हे बघा. ट्रॅक्टर बंद पडला तर काम थांबतं. काम थांबलं म्हणजे ग्राहक नाराज. ग्राहक नाराज म्हणजे पुढच्या वेळी दुसऱ्याकडे जाईल. चांगली देखभाल म्हणजे कमी खर्च, जास्त आयुष्य, जास्त विश्वास. चूक क्रमांक 4. दर ठरवताना भाव खूप कमी ठेवणे. ही चूक फार लोक करतात. काम मिळालं पाहिजे म्हणून दर कमी ठेवतात. दुसरा 1200 घेतो तर आपण 1000ला करतो. कोणी 1000 घेतो तर आपण 900ला करतो. सुरुवातीला काम मिळतं पण शेवटी नुकसान होतं. तुमचा खर्च किती आहे हे आधी काढा. प्रति तास डिझेल किती जळतं, मेंटेनन्स धरून प्रति तास किती खर्च येतो, त्यावर योग्य नफा ठेवून दर ठरवा. खूप कमी दर ठेवला तर तुमचा नफा कमी, मशीन जास्त चालेल, घासाघीस जास्त आणि शेवटी तुम्ही थकून जाल. ग्राहकांना चांगली सेवा द्या, वेळेवर पोहोचा, काम नीट करा. मग योग्य दर घेतला तरी लोक देतात. स्वस्त म्हणजे चांगलं असं नसतं. विश्वास आणि कामाची गुणवत्ता महत्त्वाची असते. चूक क्रमांक 5. ग्राहकांची नातं न ठेवणे. हा व्यवसाय फक्त मशीनचा नाही, नात्यांचा आहे. आज तुम्ही एखाद्या शेतकऱ्याचं काम वेळेवर केलं, नीट केलं तर तो पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हालाच बोलावेल. त्याच्या नात्यातील लोकांनाही सांगेल. पण जर उशिरा गेलात, मध्येच काम सोडलं, फोन उचलला नाही, काम अर्धवट केलं तर नाव खराब होतो. गावात बातमी पसरायला वेळ लागत नाही. ग्राहकांचा नंबर सेव्ह करून ठेवा. हंगाम सुरू होण्याआधी त्यांना फोन करा. काका, यावर्षी काम कधी सुरू होणार आहे, असं विचारलं तरी नातं मजबूत होतं. थोडी नम्रता ठेवा. पैशांवरून भांडू नका. आधीच दर स्पष्ट सांगा. हा व्यवसाय विश्वासावर चालतो. बोनस सल्ले. व्यवसायात वाढवायचा असेल तर सोशल मीडियाचा वापर करा. गावात किंवा तालुक्यात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नंबर टाका. ट्रॅक्टर व रोटावेटर भाड्याने उपलब्ध असा साधा मेसेज पुरतो. ड्रायव्हर योग्य निवडा. ड्रायव्हर बेफिकर असेल तर मशीन खराब होईल आणि नाव खराब होईल. विश्वासू आणि जबाबदार माणूस ठेवा. कामाचे रेकॉर्ड ठेवा. महिन्याला किती तास ट्रॅक्टर चालला आणि किती कमाई झाली, किती खर्च झाला लिहून ठेवा.
त्यामुळे पुढचं प्लॅनिंग सोपं होतं. इन्शुरन्स आणि कागदपत्र व्यवस्थित ठेवा. RTO, इन्शुरन्स, PUC सगळं अपडेट ठेवा. रस्त्यावर अडचण आली तर दंड बसतो. हंगामाच्या आधी सर्व्हिसिंग पूर्ण करा. काम सुरू झाल्यावर वेळ नसतो. आधीच तयारी ठेवा. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, ट्रॅक्टर भाड्याच्या व्यवसायात म्हणजे लगेच श्रीमंत होण्याचा मार्ग नाही, पण योग्य नियोजन, संयम आणि सातत्य असेल तर हा व्यवसाय स्थिर उत्पन्न देऊ शकतो. पहिल्या वर्षी जास्त नफा नसेलही, पण कर्ज कमी झालं, ग्राहक वाढले, अनुभव वाढला की व्यवसाय मजबूत होतो. घाई करू नका, दुसऱ्याचं पाहून निर्णय घेऊ नका. स्वतःच्या भागाचा, परिस्थितीचा आणि आर्थिक क्षमतेचा विचार करून निर्णय घ्या. जर तुम्ही ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर आधी पूर्ण प्लॅनिंग करा. जर आधीच घेतला असेल तर आणि अडचणी येत असतील तर या 5 चुका तपासा. कदाचित त्याचं उत्तर सापडेल. तुम्हाला हा विषय उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागात ट्रॅक्टर भाड्याचा दर किती आहे ते लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.